समृद्धी महामार्गावरील गोंदे टोल प्लाझावर वाहनधारकांची लूट, दुप्पट रक्कम कपातीचा आरोप। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील गोंदे टोल प्लाझा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। अनेक वाहनधारकांकडून एकदाच टोल भरल्यानंतर 2 दिवसांनी दुप्पट रक्कम कपात होत असल्याची तक्रार समोर येते। संभाजीनगर येथील वाहन चालक गणेश कोकाटे यांच्या गाडीमधून 525 रुपये कपात झाल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा 1165 रुपये वजा झाल्याचा प्रकार घडला। तक्रार करून ही रक्कम परत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नवनाथ आव्हाड, सिन्नर। नमस्कार, मी गणेश कोकाटे, एक टॅक्सी ड्रायव्हर आहे। गोंदे टोल प्लाझावर सध्या मी थांबलेलो आहे आणि इथं असा माझ्यासोबत एक प्रकार घडलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय। मी दिनांक 17/3/2026 रोजी माळीवाडा टोल प्लाझा इथून प्रवेश केला समृद्धी महामार्गावरती आणि गोंदे टोल प्लाझावरती मी एक्झिट झालो। एक्झिट झाल्यानंतर मला 245 रुपयाचा मेसेज यायला हवा होता, पण तो आला नाही। आम्ही CNG आणि जेवण करून आणखीन परत मुंबईकडे रवाना झालो। इथल्या आणि निंबोली टोल प्लाझाला मी एक्झिट झालो। त्यावेळेस तिथं मला 280 रुपयाचा मेसेज यायला पाहिजे होता, पण डायरेक्ट तो 525चा मेसेज आला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी निंबोलीहून एंट्री घेतली आणि संभाजीनगरला माळीवाड्याला एक्झिट झालो। 525 रुपये हा टोल बरोबर लागतो, परंतु 2 दिवसानंतर 1165 रुपये कट झाल्याचा मेसेज मला आल्यानंतर मी ऑनलाईन कंप्लेंट केली। ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर इथला म्हणजे बरोबर काही उत्तर मिळत नाही आहेत किंवा प्रत्येक हा प्रकार जो आहे ना माझ्या एकट्यासोबत न घडता आमचे भरपूर असे सहकारी आहेत, 100-1 जवळपास, त्यांच्यासोबत पण हाच प्रकार घडलेला आहे। ह्या गोंदे टोल प्लाझाला एक्झिट झालं तर 1165चा मेसेज हा येतो म्हणजे येतोच। ओके।